हाय, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणलं चला 5 दिवस झाले होते मी व्हिडिओ नव्हता टाकलेला बरं का. डोक्यातले असं विचार, टेन्शन, गणगण असलं का माणसाला असं व्हिडिओ कसा टाका आणि काय टाकावं तेच समजत नाही बरं का. त्याच्यामुळे ना असं डोकंच चालत नाही. तरी काल मी ना म्हणजे या यूट्यूबला असं सारखं रोज आपल्याला किती टेन्शन असू द्या, किती काही असू द्या, इतर यूट्यूबर लोक तरी ना सगळं काही सांगतात घरातलं, पण आपल्याला तेवढं धाडस नाही आणि हिंमत नाही. त्याच्यामुळं आपल्याला टाकता येत नाही आणि रोज अपडेट राहावं लागतं, तेव्हा कुठं आपला चॅनल व्यवस्थित चालवतो. नाहीतर जेवढे आपले सबस्क्रायबर आहे का ते कमी कमी होत येते आणि आपण इतर जे व्हिडिओ सोडले ना त्याचे पण व्ह्यूज कमी कमी होत असते. हे सगळं माहिती असताना मग सगळं खरं आहे. पण डोक्यामध्ये जर माणूस लई टेन्शन असलं आणि लई वैताग जर असला ना, कधी कधी असं व्हिडिओ टाकायलाच इच्छा होत नाही. तरी मी काल म्हणलं नको, 4 दिवस झाले तर आपण व्हिडिओ टाकला नाही. मग थोड्या वेळापुरती लाईव्ह घेतली होती, अर्ध्या तासापुरती. पण मग लाईव्हला पण कोणी आलं नव्हतं. पण मग म्हणलं चला आजपासून जरा काही वेगळं आणि थोडं धाडसानी करायचं असं ठरवलेलं आहे. ते काय ठरवलं मी तुम्हाला आहे ना सांगते व्हिडिओमध्ये बरं का. टेन्शन टेन्शन जर म्हणताना तर लहानपणापासून जसं आठवतंय तसं लहानपणी वडिलांना डोळे नसल्यामुळं, आम्ही 4 भावंडं असल्यामुळं आणि माहेरी पण कोणाचा आधार नसल्यामुळं बालपण पण काही एवढं असं म्हणजे मजेत, हौस मौस, आनंदात, सुखात असं काही गेलेलं नाही. आणि तेव्हा लहानपणापासूनच टेन्शन, वैताग, ताण असे दिवस गेले. पार निम्म्या वयाचं होत आलं तरी पण देव काय असं सुख वाटायला आणि आनंद वाटायला काही येऊ द्याय नाही असं झालंय जीवन. त्याच्यामुळं लय डोक्याला टेन्शन टेन्शन आणि वैताग. असं वाटतंय एखाद दिवशी असं या टेन्शननी जर उखडलं, अटॅक बिटॅक आला, फासकीने मरून जाईल असं वाटतं बरं का. तसं मी लय विसरण्याचा प्रयत्न करते, लय आनंदी राहण्याचा प्रयत्न करते, लय हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. असं काही घडतं की माणसाला आहे ना म्हणजे लय डोक्यात असं टेन्शन आणि वैताग येतो, इतका असं म्हणजे घरात प्रसंग घडते तर. आणि व्हिडिओ असे टाकायचं जरी म्हणलं ना, ओळखीचे नातेवाईक ते असं हसतात बरं का आपल्याला असे व्हिडिओ टाकलं. साधं एका हाताने काम केलेले जरी व्हिडिओ टाकले ना तरी लोकांना हसू येतं. काय टाकतील, काय ते मी भाकरी करते बघा, मी आमकं करते बघा, असे हिणवतात बरं का लोक. सपोर्ट तर कोणी करत नाही, पण आहे ना माणसाला नुसतं असं टोचून बोलल्यासारखं, टॉर्चर केल्यासारखं वागतात बरं का. आणि हां, चला कुठं होतं आपण? हां, माहेरात पण असं लहानपणी असं म्हणजे वडिलांना दिसत नसल्यामुळं तिथं पण काही सुखात आयुष्य गेलेलं नव्हतं. तिथून पुढं वाटलं होतं लग्न झाल्यावर तरी वेगळं काही, पण लग्न झाल्यावर बी त्याच्या पलीकडची अवस्था. म्हणजे माझं जीवन असं की अग्नीतून उठलं आणि फुफाट्यात पडलं असं. तरी मी हे ना असं म्हणजे मला असं मस्त वाटतं बरं का, सांगावं बरं का, असे आपले जीवन कहाणीचे भाग म्हणून असे टाकावे असं वाटतं बरं का मला. पण तिकडून बी मनात विचार येतो, जरी आपल्याला कोणी सख्खे नातेचे असले तरी ते प्रेमाने, आपुलकीने, मायेने कुणी वागत नसलं तरी मला 10-12 विचार सगळ्यांबद्दल येतो, की नको बाबा आपण असं सांगितलं किंवा एखादा शब्द असा इकडे-तिकडे गेला, कोणाच्या मनाला वाईट वाटलं, कोणाचं मन नाराज झालं. मी नेहमी माझा दुसऱ्यांबद्दलच विचार असतो. नका का कोणी विचारा ना, शब्दाने नका का विचारा ना, सुखात, दुःखामध्ये. पण मला माझ्या मनामध्ये कमून काही माझं मन असं का देवाने घडवलंय आणि का नाही, की माझ्या संग कोणी किती कसं दुश्मनावानी, तुसड्यावानी, खडूसवानी वागलं ना, तरी माझ्या मनामध्ये हमेशा आहे ना म्हणजे नातेवाईकांबद्दलच आपल्याच असं चांगलं विचार येतं, की बाबा नको आपल्या बोलण्याने कोणाचे मन दुखवण. तसं तर मला म्हणजे मी असं कुणी बोलल्यानंतर मी सहन करून घेते. एकदा, दोनदा, तीनदा. पण असं चौथी बार म्हणलं का मग नाही सहन होत. शेवटी मी पण माणूसच आहे ना. किती काय झालं कोणाचं कवर सहन करणार आहे माणूस? नाही सहन करू शकत. आणि नवरा जर म्हणतात तर त्या नवऱ्याविषयी मी कधी काही आजपर्यंत कुठल्या व्हिडिओमध्ये ते कसे होते, कशी वागणूक दिली लग्न झाल्यानंतर, कसे यांच्या इकडची माणसं माझ्या संग वागले, कसे नाही, हे सुद्धा मी अजून एका शब्दाने बी नाही सांगितलं. पण आता मला सहनच होत नाही. का कुणास ठाऊक असं वाटतं एखाद दिवशी जर असं काही घडलं, की स्वतःहून आपण आपल्या जीवाला काही बरं वाईट केलं किंवा टेन्शननी जर जीव गेला तर कसं होईल? 2 लेकरांचं
आणि जानूचं आणि पोराचं असं कसं होईना असं वाटतं बरं का. त्याच्यामुळे मी कधी बोलत नाही आणि कधी काही सांगत नाही. जेवढं असेल तेवढं गप गिळून घेते, म्हणजे टेन्शन, आणि गप बसून राहते आणि हसत घेऊन राहते. तेच चांगूनपणा मला भाऊ राहिला असं मला वाटायला लागले बरं का आता. त्याच्यामुळं मला असं वाटू राहिलं की म्हणजे लहानपणापासूनची स्टोरी ते लग्न झाल्यानंतरची आत्तापर्यंतची जी स्टोरी आहे आयुष्याची आपल्या, ती माझी कहाणी म्हणून असं रोज एक भाग 2 भाग जेवढं आठवण तेवढं सांगावं की काय, मला असं वाटू राहिलं बरं का. कारण माणसाला आहे ना लय टेन्शन असलं का लय वेगळे वेगळे विचार येतात मनामध्ये. असं वाटतं की नको सगळं संपवून टाकावा असं वाटतं बरं का. परत असा विचार येतो, जाऊ दे बाबा आपलं लेकरू अजून लहान आहे, त्याला आईची गरज आहे असं वाटतं बरं का. समजून घेऊन मनाला माणूस किती समजून घेईन बरं. नाही होत सहन. कधी कधी ना लिमिटच्या बाहेर जर विचार गेलं आणि डोक्यातलं टेन्शन गेलं ना, तर लय वैताग येतो बरं का जीवाला. लय म्हणजे लय वैताग येतो. आणि असं बी वाटतं की आपण जर जीवन कहाणीचे भाग सांगायला सुरुवात केली, तर जे कोणी वागलेलं असन त्यांच्याबद्दल जे खरं घडलं ते तर माणूस सांगणच ना. खोटे तर काही जोडून जाडून सांगू शकत नाही ना. तेच जर खरंच सांगितलं तर आपल्याला म्हणजे भांडणं तडणं तर करतीन, त्यात काही वादच नाही, विषयच नाहीये. माझं डोकं चाललं नाही काय करावं आणि काय नाही. आणि असं वाटतं मन मोकळं करावं बरं का, एकदम सगळं सांगून मन मोकळं करावं. आणि मन मोकळं करायचं म्हणलं तर असं कोणी जवळचं नाही बरं का, कोणी नाही. कुठले नातेवाईक एवढे पायलीचे 50 नातेवाईक आहे, पण कोणी कुणाचं नसतं, कोणी कुणाचं. मला तर कोणाचाच आधार नाही आणि सपोर्ट नाही. 2 शब्द प्रेमाने बोलण्याचा सुद्धा आधार नाही. मग एवढं जर माणसाचं मन आणि आयुष्य जर एवढं जर वाईट असलं, तर त्या माणसाला जगण्याची काही इच्छा असेल नाही राहत. मीच नाही, कुणी पण असू द्या. आपण पाहतो कुणी पण असं टेन्शनमध्ये आत्महत्या करणं, हे करणं, ते आपल्याला वाटतं तेवढं बोलायला सोपं, पण तेवढं सोपं नसतं ते. कारण माणसाच्या डोक्यात जर कोणा असं टेन्शन, डिप्रेशन जर असलं आणि कोणाचा सपोर्ट, आधार जर नसला, तर माणूस असं शेवटचं पाऊल उचलतं. नकोच वाटतं हे जीवन, जगायलाच नको असं वाटतं माणसाला. का जगायचं? कोणासाठी जगायचं? जरी किती नातेवाईक असले, किती कुणी काही असलं, तर कुणी आपल्याला शब्दाचा आधार नाही कुणाला, कोणाचं थोडंसुद्धा प्रेम, माया, आपुलकी आपल्याला नसेल, तर काय अर्थच नाही राहत माणसाच्या जीवनाला बरं का, असं मला वाटतं. आणि माझा स्वभाव असा आहे, फक्त आवाज माझा असा एकदम कणखर आहे आणि मनाने मी इतकी हळवी आहे ना, मला कुणी कसं वागू द्या, किती कसं वागू द्या, नातेवाईक म्हणा, कुणी म्हणा, पण मी तेवढ्यापुरतं तेवढं रागात म्हणते, माझ्याशी असं वागले आता मी कधी यांच्या संग चांगलं वागणार नाही बरं का, असं होतं. आणि समोरवाला टाईम साधून घेऊस तर गोड गोड बोलतं ना, तेव्हा मी लगेच वितळून जाते. लगेच त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखं बोलणं असं होतं बरं का माझं. त्याच्यामुळं मला जास्त चिडचिड होती आणि लय म्हणजे असा राग येतो. काय करावं आणि काय नाही, काही समजतच नाही, डोकंच चालत नाही बरं का. माणसाचं टेन्शन आणि आयुष्यातलं दुःख किती वाईट वेळ असली, 2 गोष्टींनी फक्त डोक्यातून जातं बरं का. एक मन मोकळं रडल्याने आणि दुसरं म्हणजे कुणी आपल्याला असं आपलंच नात्याचं प्रेमाने, आपुलकीने वागणारं जर असलं आणि त्यांनी जर आपलं बोलणं, म्हणणं मनमोकळेपणाने आपण त्याच्यापाशी मन मोकळं केलं, त्याने ऐकून घेतलं, तरच माणूस आहे ना टेन्शनच्या बाहेर निघत असतो. पण माझ्या बाबतीत हे दोन्ही पण नाही आहे. ना रडू शकत, ना कोणाला काही सांगू शकत, ना बोलू शकत. एकटीच्या डोक्यात फक्त ठेवून टेन्शनने डोकं फुटून जायची वारी आली. आणि पण असं कधी-कधी वाटतं का येड-बीड लागतं की काय असं वाटतं बरं का. त्याच्यामुळं मी ठरवलंय की उद्यापासून आहे ना मी माझ्या म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे जे घडत गेलं ते तुमच्या सगळ्या म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीशी मी सगळ्यांशी शेअर करणार आहे, असं मी ठरवलंय बरं का. जाऊ दे ते नाही, जेणेकरून आहे ना माझं मन तरी मोकळं होईल आणि डोकं तरी ना टेन्शननी रिकामं होईन असं मला वाटतं. संसाराच्या बाबतीत बी म्हणताना
तर मी सांगनच तुम्हाला आता इथून पुढं भाग जर टाकायला सुरुवात केली ना मी, तर तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सगळं सांगन. शून्यातून संसार उभा केलेला आहे, तरी बी आयुष्यातलं देव दुःख आणि अडचणी आणि वाईट वेळ असं काही कमी करतच नाही. काय भानगड त्या देवाने घडवलं तरी कशाला आणि कशाला नाही. का फक्त असं लिहिलं होतं की तू आयुष्यभर टेन्शनमध्ये, दुःखामध्ये आणि ताणतणावामध्येच तुझं आयुष्य आहे, असं लिहिलेलं होतं की काय माहिती. माणसाचं आयुष्य लय वाईट आहे खरंच ना. दिलं ना देवाने तर सुखासुखी आनंदी द्यावा, नाहीतर देऊच नाही. आणि नातेवाईक बी आपले म्हणा कसे बी म्हणा, दिले तर प्रेमाने आपुलकीने वागणारे द्यावा, नाही तर ते न दिलेले बरे. अनाथ म्हणून जन्माला आलेलं बरं, असं तर मला वाटायला लागले खरंच ना. बरं, सगळ्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की मी माझे जीवन कहाणीचे भाग सांगू की नको सांगू, ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हे फक्त मला जे आपुलकीने कमेंट करतात, जे माझे आपुलकीने व्हिडिओ बघतात ना, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ होता. बाकीच्यांनी कोणीही बघून टुचकुल्या-बिचकुल्या आणि हिरवू नका आणि काही नका. आधीच मी माझ्या टेन्शनमध्ये आणि वैतागामध्ये.